दादा, काल छगन भुजबळ यांनी जाहीर सभेमध्ये तुमच्यावर सडेतोड टीका केलेली आहे. या भुजबळांना कसं उत्तर द्याल तुम्ही सगळं भाषण ऐकलं? त्याला काय काम आहे आता? ते गिरीश महाजन साहेबांनी सांगितलं होतं म्हणून आम्ही शांत होतो की तो बोलणार नाही. आता म्हणलं तो नाही बोलणार तर आम्ही नाही बोलणार. 2 दिवस गप्प बसलं, त्यांनी केलं पुरुष सुरू. मग मी गप्प बसणार का? नाही बसणार. महाजन साहेबांनी काय करावं, त्याला येरवड्याच्या हॉस्पिटलमध्ये नेऊन गोळ्या घालावं, त्याला 2-3 गोळ्या द्यावा खायला, नाही ते पागल होईल. त्याला 2-3 गोळ्या देणं खूप गरजेचं आहे. त्याला गोळ्याची आवश्यकता आहे. आता नसता ते टकोऱ्यावर चालू शकतं थोड्याच दिवसात. ते बधीर झालं, बधीर काहीच नाही. ते लायकीचं सुद्धा नाही राहिलं उत्तर द्यायचे. आता काल भुजबळांची जी भाषा होती ती दारुड्या वगैरे अशा शब्दांचा त्यांनी गंभीर स्वरूपाचा प्रयोग केलेला आहे. काय वाटतं तुम्हाला, एका मंत्रीच्या पदावर बसलेल्या व्यक्तीकडून असं वक्तव्य केलं जातं? नाही, ते अपघातानं झालेले असली मंत्री नसते. गोरगरिबांच्या जातींच्या गोरगरिबांचा उपयोग स्वतःच्या स्वार्थासाठी करायचा, नेता म्हणून मिरवायचं आणि गोरगरीब ओबीसी बांधवांचा वापर करायचा आणि स्वतःचा राजकीय स्वार्थ साधायचा, असा माणूस आहे. त्याच्यामुळं गोरगरीब ओबीसी बांधवांच्या लक्षात आलं की आपल्या जीवावर मराठ्यांचे गोरगरीब ओबीसी बांधवाचे भांडणं लावतं आहे. आपण भांडणं करायची गरज नाही याच्यासाठी, याच्या राजकीय स्वार्थासाठी असलं आहे ते. त्यामुळं त्याच्यावर काय लक्ष द्यायची गरज नाही. आणि त्याला तर चॅलेंज केलं आहे. चॅलेंज करणं एवढं सोपं नाही. मी त्याला चॅलेंज केलं ना, पुन्हा करतो. जन्माल्यापासून आत्तापर्यंत मी इथं बसलो तिथपर्यंत माझी नार्को टेस्ट करा, जर थेंब जरी दारूचा निघाला ना, थेंब, तरी मी जिवंत समाधी घेईन. नसतात त्याने घ्यायची, जिवंत समाधी त्याने घ्यायची. आपण बघतो की ओबीसी सुद्धा आंदोलन करत आहे, मात्र ओबीसी धनगर समाजाला घेऊन सोबत चालत आहे. अनेक ओबीसी मधल्या अनेक जातींना सोबत घेऊन चालत आहेत. मात्र त्या धनगर समाजाचा प्रश्न कुठे विचारला जात नाही आहे. मात्र मराठा समाजाचं जे आरक्षण आहे, जे प्रमाणपत्र मिळत आहेत, त्याला मात्र त्यांचा विरोध केला जातो. नेमकी या आंदोलनाची भूमिका काय आहे? तेच आम्हाला बी कळाना. आम्हालाही कळाना. आमचं ताटाला ताट आहे. धनगर बांधव असो, वंजारी बांधव असो, ताटाला ताट आहे. गावखेड्यात एकमेकाच्या लग्नात एकमेकाला वाढायला असतात, एकमेकाच्या सुखादुःखात असतात, एकमेकाला शेजारी पाजारी काही अडचण आल्या तरी एकमेकाच्या मदतीला असतात. त्याचं ऐकून धनगर बांधवांनी आणि ओबीसी बांधवांनी काही करायला नाही पाहिजे. ही आमची प्रामाणिक भूमिका. आमच्या आंदोलनात यावं म्हणून नाही. आम्ही एकटेच 50-55% आहेत. आमचा लढा आम्ही लढून जिंकूसुद्धा. पण जे सत्य आहे ते त्यांच्यासमोर मांडण्याचं काम करतो. आमच्या जर शासकीय नोंदी सापडल्या असतील किंवा आमचा जर 7-12 सापडला असेल तर आम्हाला आमची जमीन द्यावं लागणार आहे. आणि विषय आता दुसरा, धनगर बांधवांच्या आणि ओबीसी धनगर बांधवांचं आणि वंजारी बांधवांचं आरक्षण हे आमचे वेगळं आहे. ओबीसी आरक्षणातून त्यांचा वेगळा प्रवर्ग केला. त्यांच्या आरक्षणाला आमच्यामुळे धक्का लागतच नाही कसलाच, SC STच्या तर नाहीच. पण धनगर बांधव हा आणि वंजारी बांधव NT व्हिजेंटीमध्ये यांच्या आरक्षणाला मराठ्यांमुळं धक्काच लागत नाही. मग त्याचं ऐकून तुम्ही कशा लोकच भांडताय विनाकारण? आपलं तुमचं प्रेम आहे एकमेकावरती, तुमचे आमच्या एकमेकावरती माया आहे. आपण रोज उठतो बसतो, आपण मांडीला मांडी लावून बसतो. तुम्ही कशामुळं त्याच्यासाठी नाराजी पत्करून घेताय? त्याचं भांडण तुम्ही कशाला अंगावर विकत घेताय? विनाकारण काहीच घेणं देणं नाही आहे ना. तुमच्या आरक्षणाला आमच्यामुळं धक्काच लागत नाही. पण याच्यात एक परिवर्तन झालं आहे. गावखेड्यातल्या सामान्य धनगर बांधवांनी सामान्य ओबीसी बांधवांच्या लक्षात आले, जर मराठ्यांच्या नोंदी सापडल्या असल्या शासकीय नोंदी, तर त्यांना मात्र कायदा सांगतो आरक्षण दिलं पाहिजे. ते दिलं पाहिजे. गोरगरीब मराठ्यांच्या पोराला आरक्षण मिळालं पाहिजे. नोंदी सापडल्या असतील तर विरोध करून काही उपयोग नाही. आता विरोध जरी केला तरी मराठ्यांना आरक्षण मिळणारच आहे, कारण त्या नोंदी सापडल्यात. कायद्याच्या पुढं कुणी जाऊ शकत नाही. हेही त्यांच्या आता धनगर बांधवांच्या, वंजारी बांधवांच्या आणि सामान्य ओबीसी बांधवांच्या लक्षात आलेलं आहे. त्यामुळे याचं ऐकून हे काय करतोय, त्याच्या राजकीय फायद्यासाठी त्याच्या केशी मागं व्हावात म्हणून, त्याला मंत्रिमंडळात विचारावं म्हणून, त्याला मान द्यावा म्हणून गोरगरिबांचा हा उपयोग करायला लागला आहे. याचबरोबर मी सामान्य धनगर बांधव आणि ओबीसी बांधवांना सांगतो की ज्या ओबीसी आरक्षणात जाती आहेत, त्या छोट्या छोट्या जातीसुद्धा याच्यावर नाराज आहेत. स्वतः त्याच्याच जाती की ह्या आम्हाला आरक्षण खाऊ देत नाही. तर भावा हो, तुम्हाला बाकीच्यांना NT व्हिजेंटीवाल्याला केव्हा खाऊन द्यायचा हो? कधीच खाऊ देणार नाही हो. मी याच्या स्वार्थासाठी तुमचा वापर करतो. आणि मला वाटतं की लोकांना आता मनात परिवर्तन करून घेणं खूप गरजेचं आहे. कारण गावं आपले, जिल्हे आपलेत, हे राज्य आपलं आहे. त्याचं ऐकून आपल्यात दुरावा नको, हे माझं प्रामाणिक मत आहे.
तुम्ही आपण बघतोय वारंवार की मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर देवेंद्र फडणवीस बोलत नाही, मात्र ते काल परवापासून वारंवार मराठा आरक्षणावर आरक्षण जे मिळालं नाही त्याला जबाबदार शरद पवार असल्याचं वक्तव्य करतायत. इथून तिथून सगळेच ते 75 वर्षातले एक नाही की मराठ्याच्या बाजू नाही. मराठ्यांनीच यांना सगळ्याला मोठं केले, सगळे, कोणीच आमच्या बऱ्यावर नाही. यांनी सगळ्यांनी मराठ्यांना आरक्षणाचं सुद्धा वाटलं केलं. आता कुठं हे मराठ्यांची एकजूट झाली. यांना काय वाटायचं दादा माहिती आहे का, की हे मराठा विखुरलेला आहे, यांचा सगळ्यात प्लस पॉईंट तो होता. हे सगळीकडे विखुरलेलं आहे, ही एक होत नाही, हे खेकडेऊन असे अपशब्द आम्हाला अपमानकारक वापरले जाईल. आता काय झालं आहे, महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातला मराठा समाज घराघरातून सामान्य मराठा करोडोच्या संख्येने एक झाला आणि तो आता जातीपेक्षा कोणालाच फक्त नेत्याला मोठं मानायला तयार नाही. म्हणून हे आता कुठंतरी 72 लाख, रात्रीपर्यंतचा आकडा आहे, 72 लाख नोंदी मराठ्यांच्या सापडल्या. हे साधा आकडा नाही आहे गोरगरिबांचं कल्याण व्हायसाठी. म्हणून मराठी एक झाले आणि मराठी आता पक्षाला मानतच नाही. दादा मला सांगा, तुम्ही धनगर समाजाच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही, नेमकं तुम्हाला ओबीसीतून आरक्षण हवं आहे तर मीच तिथं इथं नोंदी सापडल्यात, याचा अर्थ आरक्षण आत्ता मिळालं आहे, आमच्या 70 वर्षापेक्षा जास्तच्या नोंदी सापडल्यात, हा कुणबी आहे म्हणून. याचा अर्थ सगळ्यात आधी आरक्षणात आम्ही होतो, सगळ्यात अगोदर. उलट आमच्या आरक्षणावर हे बसलेत. उदाहरणार्थ शॉर्टकटमध्ये सांगतो, 2 एकर जमीन आहे पण एकाच्याच नावावर, एकच एकर आहे पण खातोय 2 एकर. मग जमीन आमची कुठं 1 एकर हे आम्ही शोधत होतो. आम्हाला सांगायचे 200 किलोमीटर, आम्ही तिकडेच बघायचो. आता आम्हाला कळालं इथंच या बांधाच्या शेजारी. मग मला सांगा, तुझ्या नावावर 1 एकरचा सातबारा आहे, तू तेवढीच घेतली पाहिजे, वरची 1 एकर सोड ना, तरी तू माझीच हे म्हणतो. धक्का ओबीसीला सुद्धा लागत नाही, कारण आम्ही तिथंच आहेत पूर्वीपासूनच. आता तुम्ही म्हणता की 72 लाख नोंदी सापडल्या, मात्र अनेक आता जालना जिल्ह्याचाच विचार केला, परतूरसारखा, मंठ्यासारखा तालुका असेल, भोकरदनसारखा तालुका असेल, अनेक ठिकाणी त्या ठिकाणी अधिकारीच त्याला विरोध करतात, अधिकारीच नोंदी शोधत नाही आहेत. अशा वेळेस तुम्ही काय करणार? काल आपण सांगितलं, सरकारच्या कानावर हे टाकलं की मराठवाड्यात खूप ठिकाणी असेल की अधिकारी निरंक म्हणून देत आहेत अहवाल, नाहीच आहेत म्हणून सांगतात, आणि ज्यावेळेस खाजगीत शोधलं त्यावेळेस मात्र निघाल्या नोंदी. तर आता पुन्हा त्याच्यावरती काम करणारच, महाराष्ट्रभर मराठवाड्यासह पुन्हा त्याच्यावरती काम ते करणार आहेत असं त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे. काम पुन्हा होणार, त्या अधिकाऱ्यांच्या विराईत होणार, आणि वेळ पडली तर ज्या अहवाल खोटा पाठवला त्यांच्यावर कारवाईसुद्धा होणार. दादा एक मिनिट, दादा सरकार जे आहे ते मराठा आरक्षण जरांगे पाटलांना काय संयम ठेवायला सुद्धा महाजन यांनी सांगितल्याचं कळते, काय मग ठेवला ना त्यांनी. मला सांगितलं, आम्ही त्याला सांगतो तुम्ही काय बोलू नका. म्हणलं त्यो बोलल्याशिवाय मी बोलत नाही. आता मी गप्प बसलो. महाजन साहेबांनीच मला उत्तर द्या उलट की मी त्यांना बोललो का नाही, ते काल कशाला बरळलं, ते कशाला बोललो. म्हणून महाजन साहेबांना विनंती आमची, तुम्ही त्याला लवकर यारवड्याला जाऊन द्या, गोळ्या द्या 2-3 त्याला, ते कामातून जाईन बरं का. महाजन साहेब ध्यान राहून त्याच्यावर एखादा सलान लावा, त्याला नसन देत तर त्याचा हातपाय दाबून धरा, पण टोचा त्याला पाठदिशी, नाही ते उलटं चालायचं परत. आधी त्याची फजी ते खाल्लेलं त्याला पचत नाही, ते झालं बाव चढून कुंकडं बोलत आहे ते सांभाळावं. म्हातारा माणूस आहे महाजन साहेब, म्हाताऱ्याला सांभाळे जा. म्हातारा आहे असं म्हणताय तुम्ही, एकेरी उल्लेख करणं तुम्हाला कितपत योग्य वाटतं? तो का महापुरुष आहे काय? आणि म्हाताऱ्याला हे कळतं का की म्हाताऱ्यांनी मार्गदर्शन करायचं असतं राज्याला. कायद्याच्या पदावर बसून गैरवापर करायचा नसतो, कायदा तोडून दंगली होते ना अशी भाषा करायची नसती. म्हाताऱ्यानं मार्गदर्शकाच्या कामात राहायचं असतं. आपण कायद्याच्या मंत्रिपदाची जे शपथ घेतली संविधानाची, त्याच्याकडे राज्याचं पालकत्व आलेलं असतं. झोपलेला आहे का बराळ्यासारखा बोलतो कुंकडे, पण तो का महापुरुष लागून गेला का त्याला बोलायला? काम करायला लागतं तसं सन्मानानं शब्द लोकांचे ऐकून घेण्यासाठी. आमचं आणि ओबीसी बांधवांचं इथं गावखेड्यात चांगलं आहे, आमचे भांडणं लावतो आणि त्याला आवाजावं बोलायचं. तो कोण महापुरुष लागून गेला एखादा? तू वाग तसं, तू म्हण उद्या सकाळी मराठ्यांच्या नोंदी सापडल्या, मराठा आणि कुणबी एकच आहेत, कायदा बनवून महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्याला आरक्षण द्या. तुला डोक्यावर घेऊन नाचवतो मी आधी. बराळ्यावरून बोलतो कुंकड बिन, परत म्हणतो मला हे बोला ते बोला. ते पाहिजे ना तू तसा बोलायला की. अधिवेशन सुरू आहे, प्रत्येक आमदार मराठा आरक्षणाची मागणी करते, मात्र कोणताही आमदार किंवा कोणताही मराठा लोकप्रतिनिधी केंद्राकडे प्रस्ताव टाका अशी मागणी करत नाही. तुम्हाला काय वाटतं या आमदारांची भूमिकेवर तुम्हाला काय? नाही, केंद्राकडे आपली मागणीच नाही, कारण आपण वरचं आरक्षण मागतच नाहीत. वरचं आरक्षण आपण मागतच नाही. वरचं आरक्षण मागत नाहीत, ते टिकतही नाही आणि टिकणारही नाही, टिकणार पण नाही. त्यामुळे आम्ही ते मागत नाहीत. आमच्या नोंदी इथं सापडल्यात, आम्ही ओबीसी आरक्षण आहेत, आम्हाला ओबीसीतच पाहिजे. त्यामुळे तिकडं बोलणं उपयोग नाही. आणि आम्हाला माहिती आहे कोणचा आमदार मताची बेरीज करून बोलतोय
आणि कोण स्पष्ट मराठ्यांच्या लेकराचं कल्याण व्हावं म्हणून बोलतोय याच्याकडं मराठ्यांचं बारकाईने लक्ष त्यांना वाटत असत मी बोललो आणि भाषण केलं आणि मराठी आता खुश होते की बोलला 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 तसं बोलणं नाही पाहिजे आम्हाला मराठ्यांच्या लेकरांसाठी कायदाच पारित झाला पाहिजे हे बोलणं आम्हाला पाहिजे तेच आता मराठ्याचं त्याच्याकडेच मराठी लक्ष ठेवणार नसता मराठ्या दारात आल्यानंतर मराठी तुम्हाला 100% प्रश्न कसे विचारतात बघा आज नागपूर अधिवेशनामध्ये मुख्यमंत्री जे आहे ते मराठा आरक्षणाविषयी जी आहे ती भूमिका स्पष्ट करणार आहेत नेमकं तुम्हाला आता या सगळ्या याच्यावर नेमकं काय वाटतं आता दिवस पण संपत आलेत मुदत पण संपत आली त्यांनी जे मंत्री महोदय पाठवले होते मुख्यमंत्री साहेबांना देवेंद्र फडणवीस साहेबांना सुद्धा 2 पाठवले होते अजितदादांनी सुद्धा 2 पाठवले होते त्यांचे आलेले मंत्रिमंडळ प्रतिनिधी मंत्री तज्ज्ञ काही आमदार त्यांचं जे शिष्टमंडळ मोठं आलं होतं त्यांनी जे लिहून घेतलंय म्हणजे आम्ही दिलेलं नाही त्यांच्याच तज्ज्ञांनी लिहून घेतलं की हे कायद्यात बसतंय त्या आधारावर मुख्यमंत्री साहेबांना आज उत्तर द्यावं मुख्यमंत्र्यांनी खरं बोलावं आणि प्रामाणिकपणा दाखवावा आज त्यांच्यासाठी कसोटी आहे त्यांनी खरं बोलावं मराठ्यांच्या नजरेतून उतरू नये त्यांनी आणि आम्हाला 100% खात्री मुख्यमंत्री साहेब एकही शब्द खोटं बोलणार नाहीत जे कागदावरती लिहून घेतलेलं आहे त्याच आधारावर मुख्यमंत्री साहेब आज बोलून उत्तर देणार ही मराठ्यांना आशा आहे 100% ते खरं बोलणार आणि प्रामाणिकपणा दाखवणार म्हणजे दाखवणार कारण कागदावर जे लिहिलं आहे ते त्यांच्या तज्ज्ञांनी लिहिलं आहे आम्ही नाही एकीकडे सरकार तुम्हाला आश्वासन देत आहे की अंतर्वालीत झालेले गुन्हे दाखल झालेले गुन्हे परत घेत आहेत मात्र दुसरीकडे आजूबाजूच्या गावातल्या तरुणांना नोटीस जात आहे 307च्या प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात येईल तुमचा सहभाग होता अशा नोटीस जात आहे कालपर्यंत 14 जणांना नोटीस गेलेलं आहे तेच आमचं महाजन साहेबाकडे म्हणणं होतं की तुम्ही म्हणताय गुन्हे मागं घेतो हे डाव काय तुमचा नेमका तुम्ही एकदाच आम्हाला सांगा काय आम्ही 5-6 कोटी सगळेच येऊन बसतो तुम्हाला मराठीच मध्ये टाकायचेत ना आम्ही सगळेच येऊन बसतो कशाला तुम्ही 15-10 नोटिसा देता एकूण सांगायचं गुन्हे मागं घेऊ अटक केले जाणार नाहीत अंतर्वालीतल्या गुन्ह्यातले अटक केली तुम्ही आता परत नोटिसा सोडतात राज्यभर पण आता त्यांनी सांगितलं या आठवड्याभरात आम्ही राज्यातल्या सगळ्या केसेस मागं घेतो बघूयात काय करतात आणि आम्ही केसीला घेऊन आम्हाला चालणार नाही मराठा समाजाला आम्हाला जर आमच्या लेकराचं कल्याण करायचं असलं तर हे खोटे गुन्हे आमच्यावर करणारच येते आम्हाला माहिती आम्ही सगळेच बसायला तयार आहेत एकाच जागेवर 6 कोटी मराठी येऊन बसायला तयार असं तुम्हाला वाटत नाही गृहमंत्र्याची काहीतरी वेगळी भूमिका आहे लक्षात येईल आता लक्षात येईल आता त्यांनी पुन्हा एकदा सांगितले की आम्ही सगळीकडं गृहमंत्र्यांनी सांगितलं की सांगतो बघूयात त्यांनी सांगितल्याच्या नंतर जर नोटीस येत आहेत का मग नेमका गृहमंत्री खालचे आहेत का वरचे आहेत कोण कोणाचं ऐकत नाही का डावे हे आम्ही उघडा पाडू 23 तारखेला अंतर्वालीत वेगळे गुन्हे दाखल होतात जालन्यात वेगळे गुन्हे दाखल होतात मराठा आंदोलन असेल तर 307 सारखे प्रकार होतात शासकीय कार्यालयावर हल्ला झाला तर तिथे नॉमिनल गुन्हे दाखल होतात तुम्हाला तफावत वाटत नाही हे आता हे महाराष्ट्रभरच चालू आहे हे मराठ्यांच्याबद्दलचं महाराष्ट्रभरच चालू आहे आता ते म्हणलेत आता होणार नाही बघूयात काय होतंय थोडा विश्वास पुन्हा ठेवू नसता 23 तारखेला सगळं ओपन होणार 23ला नेमकी काय भूमिका असते ते जर आज सांगितली तर थोडं संयुक्तिक नाही होणार बघूयात आता 23ला आजपासून पुन्हा चर्चा सुरू आहे 23पर्यंत 23ला जे होईल ते मराठ्यांच्या हिताचंच होईल आणि मराठा म्हणाल तसंच होईल माझं मत मी समाजावर लादणार नाही समाज जे सांगेल ती पुढच्या आंदोलनाची दिशा होणार आहे मी माझं मत समाजावर लादू शकत नाही धन्यवाद देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.